अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आधी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीनं या विधेयकातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतलाय। दरम्यान राष्ट्रवादीनं घेतलेल्या आक्षेपानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। वरिष्ठ मंडळी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा, प्रफुल्लभाई तटकरे साहेब हे तिघही जण त्या ठिकाणी अमितभाई शहांशी भेटून या संदर्भात चर्चा करतील। तुम्हाला अंतर देणार नाही अशी त्यांची समजूत काढण्यासाठी ते आता अमित शहांना भेटणार। वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेत दादांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाय। वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षावर दादांच्या खासदारांनी टीकास्त्रही डागलं। मात्र आता त्याच राष्ट्रवादीचे वक्फ सुधारणा विधेयकाबाबत काही आक्षेप आहेत। विधेयकासंदर्भात दादांच्या राष्ट्रवादीमधल्या अल्पसंख्याक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अमित शहांना या संदर्भातलं निवेदन देणार आहे। ज्या काही अडचणी आहेत या 2-3 मी सांगितलेल्या, आता घोषणा तर केली गेली पण ती प्रत्यक्षात कागदावर अवतरावी हा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून त्या संदर्भात सांगोपांग चर्चा झाली आणि आमचं असं ठरलं की आमच्या पक्षाच्या वतीने एक शॉर्ट नोट त्या संबंधातली तयार करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमचे आदरणीय नेते नवाब मलिक साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। आणि तो ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ मंडळी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा, प्रफुल्लभाई तटकरे साहेब हे तिघही जण त्या ठिकाणी अमितभाई शहांशी भेटून या संदर्भात चर्चा करतील। अमित शहांनी संसदेत दिलेलं आश्वासन कागदावर लिहून द्यावं। वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम सदस्य नको अशी मागणी करणार आहे। अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डाकडे जी जमीन आहे त्याचा मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत विचार करावा। विधेयकामधील 40 पैकी 14 विषय बाजूला करण्यात आल्याची कागदोपत्री स्पष्टता देण्यात येण्याची मागणी आहे। वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात दादांच्या राष्ट्रवादीनं उशिरा घेतलेल्या भूमिकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं टीका करण्यात आली। अजित पवारांच्या पक्षाला उशिरा शहाणपण सुचल्याचा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केलाय। जे मायनॉरिटीचे लोक आहेत, जे मुस्लिम नेते आहेत किंवा जे लोक कार्यकर्ते आहेत त्यांना हे खूप आवडलं नाहीये आणि म्हणून ते सगळ्यांनी अजितदादांची आणि त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही केलेलं बरोबर नाहीये। मग आता त्यांची मनं राखण्यासाठी आता आम्ही तुमच्या सोबतच आहोत, आम्ही जरी असं केलं असलं तरी आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही अशी त्यांची समजूत काढण्यासाठी ते आता अमित शहांना भेटणार असतील किंवा त्यांचं काय निवेदन देणार असतील। हे एक मुस्लिम नेत्यांची समजूत काढण्याचा हा प्रकार आहे। वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून संसदेत प्रफुल्ल पटेलांनी टीका केली। वक्फ सुधारणा विधेयकावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं रंग बदलल्याचा आरोप त्यांनी केला होता। मात्र शिवसेनेवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीनेच रंग बदलल्याचं चित्र आहे। पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया आपण कलर नको बदला। हे दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय। आणि इथे आल्या होती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची। अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आम्ही कसल्या रंगबदल? अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। आधी वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीला आता विधेयकात त्रुटी दिसतायत, तर विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर काही बदल दादांच्या राष्ट्रवादीकडनं सुचवण्याची मागणी करण्यात येणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या मागण्यांची दखल घेतली जाणार का याकडे आता लक्ष लागलंय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।